अतिशय शिस्तबद्ध असलेल्या मदरशामध्ये जो अमृत उत्सव या ठिकाणी साजरा होतोय, त्या निमित्ताने कन्नड तालुक्यातून आमच्यामध्ये हजर झालेले या ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय फारुख साहेब या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने मदरसा हे चालवतात ते सन्माननीय नाजिम साहेब, नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी, माजी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष सन्माननीय साबेरबाई, सन्माननीय बाबासाहेब पाटील जगताप, सन्माननीय राम हरिबाबू जाधव, सन्माननीय आमचे मित्र डॉक्टर राजूजी डोंगरे, नगरपालिकेचे गटनेते सन्माननीय दशरथजी बनकर, गिरीश भाऊ राजपूत, राजूभाऊ गायकवाड, नगरसेवक इम्रान भाई कुरेशी या ठिकाणी दोन्ही डॉक्टरचं नाव एक वेगळ्या पद्धतीने आपण नेहमी करता येतो. ते एक बार डॉक्टर साहेब, दुसरे डॉक्टर महोदय रिजवान भाई, या दोन्ही डॉक्टरला खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देणार आहे. सन्माननीय नबी पटेल साहेब, आमचे हाजी रशीद भाई या ठिकाणी हजर असलेले आमिर अली, सन्माननीय ठाकूर सर, आमचे इंजिनियर पठाण साहेब या ठिकाणी हजर असलेले कलीमभाई कुरेशी, आणि वास्तविक पाहता सर्वांचं नामोल्लेख करणं आवश्यक आहे, परंतु सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कंटिन्यू कार्यक्रम आहे आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणून आलेले सर्व पाहुणे मंडळी यांना मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी धन्यवाद देणार आहे. माझं आणि या मदरशाचं नातं साबेरबाईच्या माध्यमातून जमीन घेतल्यापासून आजपर्यंत त्या ठिकाणी राहिलेलं आहे. मी जिल्हा परिषद सदस्य झालो, विधानसभेमध्ये आमदार म्हणून गेलो, परंतु मदरशाचं या मुलाचं माझं नातं आजही त्या ठिकाणी तुटलेलं नाही. जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा तेव्हा एक राऊंड का होईल आपण मदरशामध्ये त्या ठिकाणी गेलो पाहिजे. आणि नाजिम साहेब कशी कशी मुलांची काळजी घेतात आणि त्यांना त्यासाठी काय काय मदत करणं आवश्यक आहे, ती मदत करण्याची भूमिका माझ्यासारखा कार्यकर्ता गेल्या 10-15 वर्षापासून त्या ठिकाणी येतो. माझ्यावरती साबेरभाई आणि नाजिम साहेबांनी एक जबाबदारी दिली. ते महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री आणि आता जे मुख्यमंत्री म्हणून झाले ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना 1 कोटी रुपयाचा फंक्शन हॉल या ठिकाणी द्यावं. जेव्हा साबेरबाईंनी मला सांगितलं आणि मी आजही भाटिया समाज मंदिरामध्ये त्या ठिकाणी बोललो, महादेववाडीमध्ये, तर वैजापूर शहरामध्ये साबेरबाई, डॉक्टर साहेब आम्ही सर्व मिळून कोणतंही राजकारण न येऊ देता एक विकासाचं काम त्या ठिकाणी घेऊन आम्ही सर्व चाललेलो आहे. आणि म्हणून या मदरशामध्ये मी सूत्रसंचालन करणारे आमचे शमीरभाई यांना सांगू इच्छितो का सुरुवातीला मला वाटतं की 50 लाख रुपयाचा हा डॉक्टर साहेब खूप मोठा होईल आणि म्हणून पहिल्या परिपत्रकामध्ये शासन निर्णयामध्ये 50 लाख रुपयाचा हॉल मी त्या ठिकाणी डिक्लेअर केला. परंतु इथं आल्यानंतर साबेरबाई परत म्हणजे आणखी 50 लाख रुपये द्यावा लागतात आणि म्हणून 1 कोटी रुपयाचा एक फंक्शन हॉल या मदरशाच्या परिसरामध्ये अतिशय सुंदर होईल
अशा पद्धतीने कार्यक्रम केलेला आहे. कारण या मदार्थामध्ये जे शिक्षण घेणारे मुलं आहेत डॉक्टर डोंगरे साहेब हे सामान्य शेतकरी सामान्य कुटुंबातले सर्व मुलं आहेत. एखाद्या माणसाकडे खूप पैसे जर असेल तर तो सांगतो आपण डोनेशन करून खूप मोठ्या ठिकाणी आपला मुलगा टाकतो. परंतु या मुलाची काळजी घेणं एक सामान्य माणसाच्या सामान्य कुटुंबातल्या मधून ही मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे आणि म्हणून त्यासाठी आपण एक अंशभाग दिला. परंतु खऱ्या अर्थाने आम्ही सर्व मंडळी सागर भाई डॉक्टर दिनेश भोवे मी आणि सर्व टीम आमचे सर्व नगरसेवक आहे आम्ही सर्व टीम वैजापूर तालुक्याचा जसा विकास झाला तसा शहराचा विकास झाला पाहिजे ते आम्ही नेहमी करता त्या ठिकाणी पाहतो. रामारी बापू बाबासाहेब पाटील जगताप ग्रामीणमधून आम्हाला अतिशय चांगली साथ त्यांची मिळते आणि म्हणून एक दिवस संध्याकाळी डोंगरे साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गप्पा मारित बसतो सागर भाई आणि एक कल्पना समोर आली तर गरीब मुलांना शिक्षण जर चांगल्या पद्धतीने मिळवायचं असेल गरिबांचे डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं एमपीसी व्हावं यूपीसी व्हावं असं जर वाटत असेल तर आपण वैजापूर शहरामध्ये एक स्टडी सर्कल चालू केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही जेव्हा मीटिंग केली त्याच्या दुसऱ्या दिवशी सागरबाई डॉक्टर साहेबांना मी बोललो आणि 1 कोटी रुपयाचं स्टडी सर्कल नाझीमबाई 1 कोटी रुपयाचं स्टडी सर्कल निवारा नगरीच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी पैसे आणले तर जेणेकरून मुलींचं स्टडी सर्कल वेगळं होईल आणि मुलांचं स्टडी सर्कल वेगळं होईल. यासाठी आमच्या घरामध्ये 5 मुलं आहेत 2 मुलं आहेत 3 मुलं आहेत घर छोटं आहे अभ्यासाला जागा नाही. या मुलांनी एमपीसी यूपीसीचा अभ्यास करायचा कुठे आणि म्हणून एक ठरवून टाकलं का एकदा स्टडी सर्कल डॉक्टर साहेब आपलं चालू झालं का आपण जेवढे रिटायर झालेले सर्व शिक्षक लोक आहेत ठाकूर सरांपासून आपण 1 तारीख एकाला वाटून देऊ. ठाकूर सरांना सांगेल का ठाकूर सरांची विनंती आहे. डोंगरे डॉक्टर साहेबांनी मला बोलले का आम्ही सुद्धा डॉक्टर मंडळी 1 दिवस तुम्हाला देऊ आणि त्या स्टडी सर्कल मधून गरीब मुलांचा एमपीसी यूपीसीचा डॉक्टरचा इंजिनियरचा अभ्यास करून घेऊ आम्ही आणि ते स्टडी सर्कल सुद्धा वैजापूर शहराच्या गरीब सामान्य विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर त्या ठिकाणी खुलं होणार आहे एवढंच या ठिकाणी सांगेल. बाकीच्या गोष्टीवर असं चर्चा करणार नाही कारण दिवसभराचे खूप कार्यक्रम आहे. आपला कार्यक्रम त्या ठिकाणी आपण चालू ठेवावं. आम्हाला फक्त राजा द्यावी परवानगी द्यावी आणि चांगलं काम या मदारशामधून त्या ठिकाणी चालू आहे. मला खऱ्या अर्थाने साबेरबाई एक दिवस बोलले का आपल्याला करंज खेळला जायचं आहे गुंज खेळला जायचं आहे आणि म्हणून मी साहेबांना सांगेल की आम्ही सर्व मंडळी एकदा तुमची ती शाळा सुद्धा पाहायला त्या ठिकाणी येणार आहे. कारण अतिशय चांगलं काम जसं वैजापूरमध्ये चालू आहे तसं तिकडं सुद्धा आपलं काम त्या ठिकाणी चालू आहे. पण आम्ही फक्त ऐकतोय पण 100% तुमच्याकडे सुद्धा एक वेळेस त्या ठिकाणी येऊ. आपलं जर काही असेल तर आमच्यापर्यंत द्या आम्ही तेही पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. जय हिंद जय महाराज जय. आइए जिस मकसद से हमने इस प्रोग्राम को मुनक्कद किया है दोनों डॉक्टर हजरात का हमको इस्तकबाल करना है. मैं इन आशा के साथ कि हर दौर में रहे हम रहदे आफरी हर दौर में रहे हम रहदे आफरी सच्चाइयों की नूर से ताबिंदा है जभी फूलों की तरह हमें शगुफ्ता बहार में बन जाते हैं चट्टान मगर कारजान में अर्जुन का बाण और भीम का गुर्जे गला है हम सब राम का और भरत की सभा है हम टीपू की तायब और छत्रपति की कमाए हम और हमको खुद जान लो हिंदुस्तान हम आइए दोनों डॉक्टर में और डॉक्टर विद्वान देशमुख साहब का इस्तकबाल हमारे हल्दीराज में और दिनेश गोपाल और साबिर भाई और दीगर सियासी शख्सियात कर रहे हैं.